सांग तू आत्ता आहेस कुठे? अहो अख्खी मंडई मी पालथी घातली साहेब, कुठेच मिळत नाहीये साहेब. मी घरी येऊ का परत? काय चाललंय? अगं बाळूला शेवाळ कुठे मिळत नाहीये आणि भरपूर पाऊस पडल्याशिवाय शेवाळ साचणार कसं? हॅलो हॅलो, मला एक कळत नाही, तू करणार काय त्या शेवाळ्याची भाजी? हॅलो साहेब, का इथे शोपीस म्हणून हॉलमध्ये मांडून ठेवणार आहेस? हॅलो हॅलो हॅलो, तू जरा गप्प राहा, मी बोलतो हिच्याशी, थांब जरा तू. तुमचं पण डोकं कामच करत नाही. शेवाळ्याची भाजी करतात का कधी? या गधड्याला तू काय आणायला पाठवलंय? शेवळ्याची आमटी खाताना पुढे पुढे असतं, ऐकलं नाव मात्र आठवत नाही. द्या इकडे फोन. हा बोल रे बाळू. अहो बाईसाहेब, तुम्ही जी भाजी सांगितली ना ती कुठेच मिळत नाहीये. त्यांनाच माहित नाही कसली भाजी आहे ती. अरे जांभळट किरमिजी रंगाचे 6-7 इंच लांब कोंब असतात, त्याच्याबरोबर आवळ्यासारखी फळं असतात. दोन्ही गोष्टी घेऊन यायच्या. अहो पण ती कुठेच मिळत नाही आणि घरी यायला पण उशीर होतोय बाईसाहेब. अरे मग होऊ दे उशीर, इथली नको काळजी करू. क्रॉफर मार्केट पर्यंत गेलास ना तरी चालेल. रात्र होऊ दे, चालेल मला. अरे बापरे, ते मार्केट किती लांब आहे बाईसाहेब, आणि बस किंवा ट्रेननी जावं लागेल तिकडे. अरे मग जा, पैसे आहेत ना तुझ्याकडे, पण ती भाजी घेतल्याशिवाय परत यायचं नाही. व्रत आहे माझं, त्यासाठी मला ती भाजी लागणारच आहे. हे फोन आणि जा शोध. बर. काय चाललेलं असतं तुमचं? त्याला काय सांगता परत ये म्हणून? आता इथे येऊन डोक्यावर उभा राहिला ना तर सगळी पंचायत करून ठेवेल. तू आधीच एक संकट डोक्यावर घेऊन उभी आहेस. स्वानंदी इंद्रनीलची बायको आहे, त्याचं दुसरं लग्न लावायला कशी निघाली? तेच परत किती वेळा सांगणार आहात? त्याचा घटस्फोट झाल्याशिवाय लग्न करायचंच नाहीये, पण घटस्फोट झाल्यानंतर एखादी मुलगी हाताशी हवी का नको? पण घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर कोर्ट 6 महिन्याची मुदत देते विचार करायला. त्याच वेळेला ही मुलगी जीव लावेल त्याला, स्वानंदीची आठवण सुद्धा येणार नाही. घटस्फोट झाला की लगेच लग्न करून टाकायचं. आपली श्रीमंती परत आणेल ती मुलगी. जणू काय तू ठरवतेस तसंच होतंय सगळं. तसंच होणार आहे. सिक्स सेन्स असतो बायकांना. तहान लागल्यानंतर वीर नाही खणत त्या. जाऊ दे, असंही कळणार नाही ते तुम्हाला. फक्त आयतळाला गोंधळ घालू नका म्हणजे मिळवली. मी सांगते तेवढं करा. पाणी द्या आता. प्यायला का आणतो? कशाला आले बहुतेक. जा ठेवा, सांगितलं लक्षात ठेवा. हो. अरे या प्लीज. परदेशात पण अतिशय गुणी आणि मनमिळावू आहे. इंद्रनील नाव त्याचं. अरे वा, आता नाहीये का तो मग इथे? तेच नाही, आता नाहीये तो. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, ब्राझीलहून एक मोठी पार्टी आली त्याच्या ऑफिसची आणि त्याच्या बॉसनं त्याच्याशिवाय पान हलत म्हणून नाही. त्यामुळे आज कदाचित यायला उशीर होणार आहे त्याला. पुढच्या वेळेस त्याला भेटायला म्हणून नक्की येतो. ओके. बाहेर कोण आलंय बघतो हा मी जरा. हाय बाबा, इतका थकलोय ना आज. ऑफिस मध्ये पण इतकं काम करून घेतात ना की आई, तू अशी काय दिसतेस? अरे आलास का तू? दमलेला दिसतोस फार तू. हा आई, हे हा सांगते मी तुला. हाच आहे का इंद्रनील? हो. अरे वा इंद्रनील, बघ आपला योग होताच भेटायचा. बरं झालं भेटलो आपण. नाही पण काय तुम्ही ऐकलं नाही का तू काय म्हणाला? दमलाय फार तो कामामुळे. हो पण हा आलं झालं. चल तू, मी सांगते ना तुला. चल चल. एक्सक्यूज. चल चल चल.
अरे तुम्ही घ्या ना, तुम्ही काय घेतलं नाही, संपवायचं सगळं. हा, नाही नाही नाही, संपवलं पाहिजे. बस ना. अरे मला सांग आधी की तू एवढ्या लवकर कसं काय आलास घरी? अगं माझी मीटिंग लवकर संपली, हा. म्हटलं मग घरीच जाऊया ना. बर बर बर. मला सांग, तू अशी का तयार झालीस? पण बाहेर असणारे लोक ते कोण आहेत? घोळच झाला रे तू. मी तुला म्हणाले नव्हते का सकाळी की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, क्रोकरी आहे, पडदे आहेत, चादरी आहेत, तर ते सगळं आवडताना ना मला ही साडी मिळाली. आता कुठे बाहेर जात नाही त्यामुळे अशा साड्या पडूनच राहतात ना रे. म्हणजे जरा नेसून बघू, तेच तेच वेळी घालून पण कंटाळा का म्हटलं जरा हेअरस्टाईल पण बदलून बघू. तर तेवढ्यात त्या शिवरामचा फोन आला. कोण शिवराम? शिवराम नाही, काय बरं नाव, शांतारामचा फोन आला रे मला. शांताराम कोण? तुझी मिम्मी मावशी माहिती ना, आठवली का मिम्मी? हो. हा, तर त्या मिम्मीचा ड्रायव्हर, तर त्या ड्रायव्हरचा मुलगा आणि ही बाहेरची मुलगी बसते ना, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. अच्छा, ड्रायव्हरच्या मुलावर हिचं प्रेम. हो. अरे आता एवढी श्रीमंत घरची मुलगी, मोठ्या मोठ्या गाड्या उडवणारी, इंटिरियर डेकोरेटर आहे ही मुलगी. आणि मुलगा काय करतो? तो मुलगाही चांगला आहे, MBA शिकलेला आहे, दिसायला चांगला आहे, MNC मध्ये कामाला आहे, अगदी तुझ्यासारखंच आहे सगळं. पण शेवटी ड्रायव्हरचा मुलगा पडला ना रे. ही मुलगी हट्टालाच भेटली, त्याच्याशीच लग्न करून. आता काय करायचं, पंचायत झाली ना सगळी. कमाल आहे मुलीची. खूप चांगली आहे रे मुलगी, बघितलीस ना किती गोड आहे. तुला पण आवडली की नाही? मी कशाला बघू, आणि मला आवडण्याचा काय संबंध? हो, म्हणजे आता ही सगळी माणसं त्या ड्रायव्हरच्या मुलाला बाहेर हॉटेलमध्येच भेटली. शांताराम मला काय म्हणाला की आता ह्या सगळ्या माणसांना मी चाळीत कुठे घेऊन जाऊ? मग मीच म्हणाले त्याला, मग इथे घेऊन ये ना त्यांना. ते मावशीच्या घरी का नाही भेटले? मिमीचा नवरा हा. टूरवर जातो ना रे तो, त्यामुळे आता तसंच टूरवर गेलेला आहे तो. आणि आता मुलीच्या वडिलांना घरी बोलायचं तर घरात पुरुष माणूस हवा ना रे कोणतरी. आणि त्यात तुझ्या स्वानंदीने सगळा घोळ घालून ठेवला ना ते बिंबीकडे जाऊन. जाऊ दे, पण तो विषयात नको म्हणून मग ते सगळेजण आता इथे आले. शांताराम कुठे? पण कोण शांताराम? शांताराम तुम्ही मावशीचा ड्रायव्हर. तो कुठे गेला? तो यायच्या अगोदरच गेला. अरे पण ही सगळी मंडळी इथेच थांबलेत कारण त्यांना आता शांतारामच्या कुटुंबांची माहिती हवी होती ना. माझ्याशिवाय कोण देणार होती ती माहिती त्यांना? मग मी सगळी माहिती दिली. म्हटलं नाही, घराणं चांगलं आहे, माणूस चांगला आहे, आणि शेवटी काय त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना, ते सगळ्यात महत्वाचं. मुलीचं लग्न करून टाका असं सांगितलं मी. काय करणार ना दुसरं मी. तू खरंच खूप ग्रेट आहेस ना. म्हणजे उत्तम आहे तर तू आहेसच, पण एक उत्तम माणूस पण आहेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. दोन प्रेम करणाऱ्या माणसांना एकमेकांपासून तोडणं सगळ्यात मोठं पाप आहे. तुझे हेच विचार आहेत ना तुला इतकं मोठं बनवतात. तुला सगळ्यांच्याच बद्दल इतकं प्रेम, माया, आपुलकी वाटते. हा, अरे त्यामुळे तुझ्याकडे खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, म्हणून तुला इतकी सगळी कामं पटापट करता येतात. इतका मोठा झालोय मी, पण मला अजूनही वाटतं की तुझ्याकडून खूप काही शिकायचं राहून गेलं. शिकेन, पण मी आता शिकेन. पण एक सांगू, तुझं खरं सौंदर्य आहे ना तुझ्या साधेपणात आहे. हे सगळं तुला सूट नाही होत. पुन्हा एकदा मला माझी साधी आणि सुंदर आहे परत दे ना. हे चेंज कर प्लीज. बघ तू आता इथेच बस, तू बाहेरचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून येते. हा डबा ठेवायचा आहे मला. अरे नको, आता डबा कसा त्यांच्यासमोर आता हलवत घेऊन जायचा, तो राहू दे इथे. तू चेंज करू दे. तू शर्ट देऊ का तुला काढून? मी काढतो. ओके, हां मग जाऊ ना मी. हा जा. ओके. काय ती बाई म्हणत होती काहीतरी इंद्रनील. आता इंद्रनील कोण आहे? मी. सॉरी सॉरी सॉरी. अरे एवढा गोंधळ झाला ना, तू सखाराम शांताराम घोळ झालाय, त्याच्यात मला लक्षात नाही की इंद्रनील माझं पोरग आहे ग बाई. मी जाते इथेच बसून आणि शांताराम नाही इंद्रनील. सॉरी सॉरी सॉरी. शपथ आहे, तू बाहेर आला असता. नाही येणार. ओके, तू एवढी पॅनिक नको. हो अरे खूप टेन्शन आलंय मला. प्रश्न विचारते रे भारती. बसून राहा. हो रिलॅक्स. जेव्हा पहिल्यांदा या बाईला भेटायला गेले होते तेव्हा बरी वागली माझी, चांगली वाटली मला. पण अचानक काय झालं कोणास ठाऊक, त्या बाईचा मुलगा आला आणि एकदम घाबरल्यासारखीच झाली ती. म्हणजे भांबावल्यासारखी झाली होती. काय नाव काय त्यांचं? ललिताबाई जहागीरदार.